आणि आम्ही सांगितलेला इशारा दिलेला आहे की जर हे थांबलं नाही तर आम्हाला आंदोलन हाती घ्यावं लागेल। आदित्यजी, सकाळपासूनच भेटींचं गणित जे ते या महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या राजकारणात सुरू आहेत। आज तुमचे 3 नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते, काय नेमकं त्याचं? मला वाटतं आम्ही पण येत जात असतो। आता त्याच्यावरून आपण जास्ती किती रीड करायचं त्याच्यावर हे आपला विषय, पण काही काही विषय महत्त्वाचे असतात, मतदारसंघाचे असतात, मुख्यमंत्री जे असतात ते राज्याचे प्रमुख येतात। तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या मंत्र्यांची पण पॉवर्स मुख्यमंत्र्यांकडे आहेत, तर सगळ्या खात्यांची कामं त्यांच्याकडेच झाले लागतात। एकीकडे पीए पण नाही म्हणू शकत, पीएचं जरी काम असेल तरी मुख्यमंत्र्यांकडे। एकीकडे तुमच्या एक मिनिट, काही गैर नाहीये। आम्ही पण जेव्हा त्यांचे मित्र पक्ष होतो तेव्हा आमच्या पण घरी यायचे, तर मित्र संघटनेच्या घरी जाऊ शकतात ते। युती जिथे असते, हा युतीचा धर्मच आहे ना, आमच्याबरोबर युती होती तेव्हा आलेच होते। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मनसेची आणि महायुतीची युती असं तुम्हाला? बघा, सहसा हे मित्र पक्षांच्याच घरी जातात किंवा मित्र संघटनेच्या घरी जातात। 90,000 कोटीची देणी सरकार आहे आणि त्यासाठी काम बंद झालेलं, पूर्ण महाराष्ट्राचं काम बंद केलेलं आहे ठेकेदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे। जसं आता मुंबादेवीच्या मागचं जे पार्किंगचं आहे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच काम घेतलेलं आहे, पण जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स जे कामं करतात त्यांना कुठेही पैसे मिळत नाहीत, बिलं मिळत नाहीत। तसंच जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजकीय जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या साखर कारखान्यासाठी 79 कोटी जिथे सरकार खर्च करतं, दुसऱ्या दिवशी आपल्याच माध्यमातून मी बातमी ऐकली की मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळा असतील, मिड डे मील 50 कोटी रद्द करून टाकले का, तर त्याच्यात अंड किंवा खीर होती। दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडक्या बहिणी आता किती कमी करतात बहिणी, राखी आता खूप झाल्या, त्यांच्या हातावर जड झाल्या, तर कमी करायला लागले। तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते, 10,000 रुपये देणार होते, झाले कुठे योजना पूर्ण? कितीतरी अशी गोष्टी आहेत। मला वाटतं काल आता ते हे बंद केलं, तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली, कितीतरी योजना आता अशा बंद होतात। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।